नमस्कार मित्रांनो, मराठी प्रसार यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। राज्य अधिकारी कर्मचारी यांना आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासंदर्भात आज दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे जाणून घेऊयात। वित्त विभागाच्या दिनांक 2 मार्च 2019च्या शासन निर्णयानुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी 7व्या वेतन आयोगाच्या कार्यकाळामध्ये 10, 20 व 30 वर्षांच्या नियमित सेवेनंतरची 3 लाभाची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक 1 जानेवारी 2016 पासून अंमलात आणण्यात आली आहे। सदर शासन निर्णयाच्या परिच्छेद क्रमांक 4 अनुसार या 3 लाभांच्या योजनेच्या लाभार्थ्यास पदोन्नतीच्या पदाकरिता विहित केलेली अर्हता, ज्येष्ठता, पात्रता, अर्हता परीक्षा तसेच विभागीय परीक्षा उत्तीर्ण असणे, गोपनीय अहवालाची प्रतवारी तसेच विभागीय चौकशी व न्यायिक प्रकरण प्रलंबित नसणे तसेच यथास्थिती जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध असणे अशा पदोन्नतीच्या कार्यपद्धतीची विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीत पूर्तता करणे आवश्यक आहे। सदर शासन निर्णयानुसार दिव्यांग कल्याण विभाग हा सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 15 डिसेंबर 2022च्या अधिसूचनेनुसार नव्याने निर्माण करण्यात आला असून आश्वासित प्रगती योजनेचे लाभ देण्यासाठी विभागातील पात्र अधिकारी कर्मचारी यांची शिफारस करण्यासाठी सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार विभागीय पदोन्नती समिती गठीत करण्यात येत आहे। या संदर्भातील हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे, त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता। धन्यवाद।